जीवनातील सर्व दुःख जळून जावेत, आयुष्यात नव्या आशेचा किरण यावा. इंद्रधनुच्या रंगासोबत तुमच्यावर प्रेम, आनंद, सुख आणि उत्साहाचा वर्षाव व्हावा. तुमची वाणी सदैव सुमधुर राहो. आनंदाने भरलेली तुमची ओंजळ असावी. तर होलिका दहनाच्या, होळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी ज्योतिबावणे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज होलिका दहनाचा दिवस होता. तर माझा पिरियड असल्यामुळे पूजा करता नव्हती येत, त्यामुळे मला माझ्या करून घ्यावी लागली. पण ते सुद्धा पूजा वगैरे करत नाही, कारण त्यांचा विश्वास नाही आहे फूल अक्षदा वाहण्यामध्ये. त्यांना हा विश्वास आहे की दुसऱ्यांना गरजू व्यक्तीला मदत करणे म्हणजेच पूजा करणे, हे असं ते समजतात. त्यामुळे ते पूजा वगैरे करत नाही. पण पर्याय नसतो आणि वर्षातून आलेला हा सण आहे, तर त्या सणाचं स्वागत हे करायलाच पाहिजे. आणि होळी हा सण असा आहे की एका वाईट गोष्टीवर मात करून आपल्याला चांगली गोष्ट मिळवायची असते. म्हणजेच काय, तर आपल्यामधले जे काही वाईट गुण असतात, ज्या काही वाईट सवयी असेल आणि जे वाईट प्रवृत्ती असेल किंवा खूप काही असतं आपल्या, दुःख म्हणा किंवा अडचणी, त्या होळीमध्ये दहन करावं लागतात. तर त्यासाठी म्हणून होळी पूजा करायची आणि तिला आशीर्वाद मागायचा की माझ्यासोबत चांगली सकारात्मकता येऊ दे, माझ्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर कर आणि सगळं माझ्यातल्या वाईट विचार घेऊन जा. तर त्यासाठी म्हणून आज आपण छान अशी पूजा करायची असते. तर मिस्टरांनी मी सांगितल्याप्रमाणे पूजा केली. त्यांचे मित्र त्यांना चिडवत होते, ते मला चिडवत होते, हो म्हणे आमचा पुजारी आहे. तर अशा प्रकारे ते पूजा करत होते. पण पहिल्यांदा करता त्यामुळे माचीस लागली त्यांना आणि मग खूप सांगावं लागलं हे करा, आणि त्यांना ते काय आवडत नाही म्हणून चिडचिड होत होती. मग मैत्रिणी होत्या तर त्या फोटोसाठी आग्रह करत होत्या, म्हणून त्यांना थोडंसं सांगितलेलं होतं. ते करतच होते अगरबत्ती वगैरे फिरत. तोपर्यंत मग मी मैत्रिणीसोबत फोटो वगैरे काढून घेतले. फोटो काढले, त्यांनी गुलाल लावला. माझी पूजा व्हायची होती म्हणून मी गुलाल लावला नाही, पण त्यांनी लावला. तर तो ॲक्सेप्ट केला. त्यानंतर त्यांच्याशी थोडेफार फोटो काढले आणि फोटो काढून परत त्यांच्याकडे गेली सांगायला. तर त्यांची जवळपास पूजा आटोपली होती आणि जे मी नेले होते गौरी असतात शेण्याने बनवलेल्या, तर त्याच्या गौऱ्या करून आणल्या होत्या, त्या टाकल्या, गाठी टाकली आणि होमाचं सामानसुद्धा आणलेलं होतं, ते सुद्धा टाकलेलं होतं. आणि काही व्हिडिओ बघितले होते की हे टाका, काय लवंग विलायची वगैरे ते टाकलं, नारळ अर्पण केलं आणि मग दोघांनी एकमेकांना गुलाल लावला आणि छान असे फोटो काढले. फोटो काढताना छान वाटत होता, हसत नाही पण ते हसले. तर अशा प्रकारे हा होळीचा छोटा मिनी लॉग होता. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.